क्लीन बोल्ड दांडी गुल केले सुदेश साळुंकेला मात्र मिळाले ही पहिली सफलता. पहिला धक्का लागलाय टीम पालीला. यानंतरचा जो सामना असेल जो वाघिवलीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम गणेशपुरी असा सामना पाहायला मिळेल. अंबे स्पोर्ट्स महेंद्र नाईक डॉन कोल्लीगोपर ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. केडी स्पोर्ट्स वाघिवलीवाडा. यानंतर तुमचा सामना असेल तिकडे बाउंड्री पुन्हा एकदा ड्राईव्ह मिडॉनला थांबवलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतो. थ्रो द्यायला हवा होता हातामध्ये. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरणं गरजेचं होतं. आणखीन एक फलंदाज आणि दोघंही फलंदाज एकाच एंडला होते खरं तर. कारण पोहोचू सुद्धा शकला नसता. बिपिन आय थिंक त्या ठिकाणी आहेत. सोपी संधी मी तर म्हणेन ओडापोन महाड संघानं सध्याच्या घडीला गमावले. हर्षल शेळके आणि रोहित पाटील. रोहित यावेळेस मात्र ऑन साइडला खोदून काढलाय. हा फटका बिडॉनला बीट करत चाललाय. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषा पार. 4 धावां करता चौकार. बराच धावला. चान्स होती बिपिनला त्या ठिकाणी चेंडू स्टॉप करण्याची. 9 धावा धावफलकावर. सुदेश साळुंके पुन्हा एकदा फुल लेंथ होता. खोदून काढला होता हा बॉल. मिडॉनच्या दिशेमध्ये कोणतीही धाव मिळत नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि धावफलकावर 1 गडी बाद. 9 धावा. नऊ धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल मिस्टर पीबी प्रवीण मुंबईकर. सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट सुद्धा चांगले खेळतात. पीबीला सुद्धा मोठी मागणी आहे 40+ खरं तर चक्तामधून. पीबी पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. चला थोडं स्पीडअप करा टीम वहाड. हर्षल शेळके ऑन स्ट्राइक. आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. प्रीतमजी पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. 40+ एक चांगले क्रिकेटर पडके संघाचे आणि सध्याच्या घडीला चांगलं समालोचन सुद्धा करतात. अनेक स्पर्धांमध्ये आपण ऐकत असतो त्यांना. त्याचा संघ सुद्धा जिंकला या स्पर्धेमध्ये. सुपर 6 साठी क्वालिफाय झाला. एक ट्रॉफी निश्चित केली त्यांनी.
हा चेंडू सुद्धा सरळ जाऊन स्टंपवर धडक मारतोय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. आणखीन एक फलंदाज बाद होते. दुसरा धक्का लागला टीम पालीला 10 या धावसंख्येवर. क्लीन बॉल. अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय रोहित पाटील एकमेव अर्धशतक ज्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं ते पालीच्याच रोहितच्या बॅटमधून आलं होतं या स्पर्धेमध्ये. आणि इथून कदाचित आता अर्धशतक येणं फार कठीण आहे. त्यामुळे ही स्पर्धा संपताना कदाचित रोहित पाटीलचंच नाव वरच्या क्रमांकावर राहू शकेल. पीबीला सफलता मिळाली. प्रवीण मुंबईकर वोडाफोन वहाळ संघाचं गेले कित्येक वर्ष खरं तर प्रतिनिधित्व. लवा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं. इकडे एक धाव येत असताना सिंगल रन येत आहे. ॲडव्होकेट जयेश घरत जग्गा त्यांच्या शुभेच्छा आल्यात वोडाफोन वहाळ संघासाठी. जग्गाबाई आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. इकडे पाहूया हा चेंडू थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला होता. बॅटची कदाचित एज लागून फ्लाइंग स्लिपकडे हा चेंडू गेला असावा. आणि कोणतीही धाव नाहीये. संपूर्णपणे थांबवलंय. आमचे ॲडव्होकेट जयेश घरत जग्गाबाई या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी वोडाफोन वहाळ संघाला शुभेच्छा दिल्यात चॅम्पियन होण्यासाठी. खरं तर चॅम्पियन होऊनच घरी परत या असं सांगतात. प्रॉपर कनेक्शन नाहीये. टायमिंग पुरेसं नाहीये. इकडे मात्र स्क्वेअरलेकडे चेंडू सरकलाय. दुसरा धावाचा कॉल आणि इकडे मात्र धोकादायक होऊ शकतो. परंतु यस पंच तिसऱ्या पंचाची मदत घेतील या निर्णयासाठी. बरीचशी धूळ खरं तर मैदानामध्ये आले. काल एवढी नव्हती परंतु आज जास्त आहे धूळ. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी साऊंड क्वालिटी देण्यासाठी सध्याच्या घडीला आई एकविरा इव्हेंटचं नाव अग्रेसर आहे. अनेक स्पर्धा खरं तर कव्हर करतात आणि मोठं निमंत्रण सुद्धा असतं. अनेक आयोजकांची पसंती झाले. आई एकविरा इव्हेंट्स संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांचे संपूर्ण कॅमेरामन्स प्रचंड मेहनत करतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि खास करून आम्हाला सुद्धा मॉनिटरची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आहे. त्यामुळे परफेक्टली आम्हाला सुद्धा प्रत्येक गोष्टीचं विवरण करता येतं. आणि आई एकविरा इव्हेंट्स असला की ते एक टेन्शन नसतं समालोचकांना स्कोररना. इकडे चेक केलं जात आहे. नॉट आउट इज द कॉल. बॅटर सेफ आहे. आणखीन एक डॉट बॉल निर्धाव चेंडू. प्रवीण मुंबईकर यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत. गती आपण पाहिली नाही गोलंदाजाची कमी जास्त प्रमाणामध्ये असते. बऱ्याच वेळेला पहिला बॉल जो आलाय तो दुसरा बॉल त्याच गतीने येईल असं नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळेला फलंदाजांचा अंदाज चुकतात आणि त्यामुळेच बऱ्याच वेळेला फलंदाज सुद्धा डॉट बॉल खेळतात. निर्धाव चेंडू खेळत असतात. 13/2. आणखीन एक खोला टाकला होता. ऑन साईडला वळवलाय मिड विकेटला. फिल्डर वेगानं त्या ठिकाणी आलाय आणि मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. तोपर्यंत मात्र एकच धाव. माजी उपसरपंच आदरणीय योगेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे जीवनजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्याचप्रमाणे कुणालजी सते साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज अंतिम रात्री या स्पर्धेची मेगा फायनल तुम्हाला आज पाहायला मिळेल. 5 रात्रीचा हा प्रवास आज थांबणार आहे. अतिशय सुसज्ज अशी स्पर्धा नीटनेटकी स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये. सचिनजी बोईर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
एकविरा इव्हेंट्स खरं तर योगेशजी पाटील उपसरपंच यांच्याकडून माध्यमातून खरं तर पुरस्कृत करण्यात आले हे यूट्यूब लाईव्ह. योगेशजी पाटील साहेब उपसरपंच त्यांचा सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 2 ओव्हर्समध्ये 14 धावा चल्यात आणि मागचं षटक आपण पाहिलं पीबीचं तर फक्त 5 धावा दिल्या या गोलंदाजांना आणि त्याचमुळे पाली एक बलाढ्य संघ आहे फलंदाजी मधला, परंतु सध्याच्या घडीला थोडंसं स्ट्रगल करतोय. चिर्लेकर पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑन. इकडे मात्र क्षेत्ररक्षकाला बेट करत बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. रोहित पाटीलच्या बॅटमधून येतोय चौकार. जरूर पुढे आला होता, शरीर झोकून देण्याचा प्रयत्न केला, परंतु 4 धावा मिळाल्या. टीमची टोटल 18 ओव्हर 18 ऑन अ बोर्ड. यानंतर तुम्हाला अमेज स्पोर्ट्स केडीएस वाघिलवाडा आणि गणेशपुरी. सुंदर कव्हर ड्राईव्ह, परंतु एक्स्ट्रा कव्हरला थांबवलाय बॉल आतमध्येच. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. मिहीर आहेत, सिंगल येत आहे एकेरी धाबेच्या बरोबरीनं. टीमची टोटल 19 या आकड्यावर. रोहित चिर्लेकर एक चांगला खेळाडू या टीमचा, यंगस्टर आहे, परंतु कमी वयामध्ये प्रभावित केलंय. कमी वयामध्ये खरं संघाचा मुख्य घटक बनलाय, अविभाज्य घटक आहे. गोलंदाजीमध्ये नेहमीच चांगला परफॉर्मन्स देतो. इकडे टॉप एज लागले, बॉल हवेत आहे, संधी विकेट किपरला आणि झेल टिपलाय त्या ठिकाणी. ऍडव्होकेट प्रदीप मुंबईकरनं फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का टीम पालीला 19 या धावसंख्या. आज जोड आपण वहाळ संघाची आतापर्यंत, कारण फलंदाजी स्ट्रॉंग आहे पाली संघाकडे आणि या पाली संघाचे मुख्य फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. 3 फलंदाज गमावलेत 19 या धावसंख्येवर. तिसरं षटक सुरू आहे. रोहित चिर्लेकर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. निकेश शेळके लेंथ बॉल होता, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झाला असावा. इकडून मात्र विकेट किपरच्या दिशेमध्ये निघून गेलाय. डॉट बॉल रोहित चिर्लेकर. पहा हलकासा लाईक कटर होता या ठिकाणी. स्विंग आहे, जो हलकासा आउट स्विंग करतो नेहमी रोहित चिर्लेकर. कधी कधी आतमध्ये सुद्धा आणतो चांगला बॉल. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. काऊ कॉर्नर रिजनकडे हा चेंडू गेलाय. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय तोपर्यंत मात्र सहज रीतीनं 2 धावा पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावांचं योगदान मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 21 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. आणि आता असेल या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. यानंतर टॉस केला जाईल. या दोन्ही टीमचे कॅप्टन केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा आणि VRCC गणेशपुरी असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 6 मधील दुसरी लढत. आणि सोडून दिला होता हा चेंडू, ऑप्शनच्या बराचसा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना. आणि सुपर 6 मधील तिसरी लढत जी असेल ती असेल पडगे 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये भिंगारवाडी अशी तिसरी लढत असेल. परंतु यानंतर वाघिलवाडा आणि गणेशपुरी दोन टीमचे कॅप्टन बी रेडी. या बॉल नंतर टॉस केला जाईल. निकेश पाठीमागे खेळतोय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्या ठिकाणी. वाडे कॅच, आकाशनं टिपलाय झेल, फलंदाज होईल बाद. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता फलंदाज निकेशनं. पहा पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघाला, स्कूप केला होता पाठीमागे, परंतु थोडा फाईन जायला हवा होता. तो थोडासा बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअरला गेला हा फटका आणि त्याचमुळे झेलची संधी मिळाली फिल्डरला. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिलं सत्र संपलंय. धावफलकावर पाली सी संघाची धावसंख्या 22 धावा. 23 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. आमच्या समवेत प्रीतमजी पाटील जोडले गेलेत. पडगे एक चांगले क्रिकेटर आणि त्यांचा आवाज आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. सत्रामध्ये 18 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. तुर्तास दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी प्लीज या.
खेळणार आहे. सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच खरं तर आई एकविरा इव्हेंट्स संपूर्ण यूट्यूब या स्पर्धेसाठी हे प्रक्षेपण आपण पाहतोय. त्यांच्याच माध्यमातून त्यांनी पुरस्कृत केलंय. तर सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी, अगदी योग्य चॅनल त्यांनी निवडलं या स्पर्धेसाठी. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आपण आभार मानूयात. चला, टॉस केला जाईल VRCC गणेशपुरी आणि वाघिवलीवाडा. मी विनंती करेन उपसरपंच योगेशजी पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभासे या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. सुपर 6 मधील ही दुसरी लढत असेल. गणेशपुरी आणि दुसऱ्या बाजूला अमेय स्पोर्ट्स डॉन महेंद्र नाईक पुरस्कृत केडी स्पोर्ट्स वाघिलीवाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. योगेशजी पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. चला, टॉस जिंकलाय PRCC गणेशपुरी संघानं. अभिनंदन. आणि जाऊया आपण दुसऱ्या सत्रासाठी. जोडले गेलेत आमच्या समवेत प्रीतमजी पाटील. 18 बॉल आणि 23 धावांची गरज आहे प्रीतम सर हा सामना जिंकण्यासाठी. ओढापूर वहाळ संघासाठी थोडंसं माफक असं आव्हान आहे, परंतु बऱ्याच वेळेला माफक असं आव्हान दिसतं, परंतु लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा कमालीच्या हाय व्होल्टेज पाहायला मिळतात. आणि त्याच्यामधलाच एखादा सामना इकडे सुपर 6 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ऐकूया प्रीतमजी पाटील यांना. धन्यवाद दीपक सर. अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली वहाल संघाच्या माध्यमातून. काय गोलंदाजी झाली. आपण लेंथ बॉल पाहिलं, ओव्हर पिच बॉल पाहिलं, बॉल कट केले, स्विंग केले आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने इकॉनॉमिकल गोलंदाजी हवी होती ती पूर्णपणे कंट्रोल गोलंदाजी कशी असते ही वहाल संघाने दाखवलं. मात्र पाळी संघ ही त्याच ताकदीचा संघ आहे. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. जर ताकद दाखवायची असेल ना तर मोठ्या संघाबरोबर दाखवायला लागेल. पाली संघ या वर्षी खूप चांगला फॉर्ममध्ये असणारा संघ आहे. गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. त्याचबरोबर वहालचा जर विचार केला तर बॅटिंग खूप चांगली आहे. त्याचबरोबर मी प्रवीण मुंबईकरचं नक्की कौतुक करेन, कारण 40+ खेळाडू आहे आणि मीही 40+ आहे. पनवेल प्रीमियर लीगमध्ये खूप सुंदर कामगिरी केली त्यांनी उल्वेनोड टीमच्या माध्यमातून. एक ॲग्रेसिव्ह क्रिकेटर, मात्र गोलंदाजी करत असताना व्हेरिएशन्स खूप सुंदर दाखवले आज त्यांनी. आणि यंगस्टरच्या अगेन्स्टमध्ये ज्यावेळी गोलंदाजी करतो तर त्यावेळेला तुमच्याकडे लाईन लेंथ आणि व्हेरिएशन्स असणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र प्रवीण मुंबईकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्याचबरोबर मॅचकडे बोलूया. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. सरासरी आपण जर पाहिली तर एक 7 धावाची इकडून आपल्याला रिक्वायर रन रेट पाहिजे. त्या पद्धतीने एक स्ट्रॅटेजी बिल्डअप करणं गरजेची आहे. बॉलिंग प्रॉपर झाली पाहिजे. तुमचं लाईन लेंथ कसं आहे त्या पद्धतीने पाली संघाला थोडंसं इथे स्टँडर्ड क्रिकेट दाखवावं लागेल, कारण वाल संघाकडे बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. 18 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय निलेश शेळकेला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू, चांगला चेंडू आणि मात्र काय स्वीप केलंय. ज्या पद्धतीचं सुरुवात हवी होती ती सुरुवात आली आहे आणि आलाय पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाला एक पॉझिटिव्ह स्टार्ट मिळतोय आणि वाल संघ जाऊन पोहोचतोय 6च्या घरामध्ये. खेळाडू आहे, ॲडव्होकेट आहेत पेशानं प्रदीप मुंबईकर. आणि खास करून पहिल्या सुरुवातीच्या पॉवर प्ले मध्ये नेहमीच त्यांचा आक्रमक खेळ पाहायला मिळतो. मी पाहिलं होतं वालच्याच मैदानामध्ये ह्या खेळाडूचा खेळ अतिशय चांगला. पुन्हा सर्कल फोडण्याचं काम केलंय. चांगला बॅटिंग, चांगलं कनेक्शन्स आणि बॉल ट्रॅव्हल करतोय 4 धावांसाठी. संघ जाऊन पोहोचतोय 10च्या घरामध्ये. बऱ्याच वेळेला तुम्हाला स्वीप, रिव्हर्स स्वीप, स्कूप असतील, लॅप शॉट्स असतील, हे त्यांच्या भात्यामध्ये आहेत. आणि त्याचमुळे त्यांच्या समोर क्षेत्ररक्षण कुठे सजवायचं हा सुद्धा बऱ्याच वेळेला प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला प्रश्न पडतो. आणि काय सुरुवात दिली पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा.
मात्र चांगलं कमबॅक होतं सर. आणि आपण जर विचार केला तर या पद्धतीने यष्टिरक्षकाने चुकी केली. ज्या बॉलला नेगेटिव्ह काढलं तिथे यष्टिरक्षकाची मदत हवी होती आणि बॉल ट्रॅव्हल केला सरळ 4 धाब्यांसाठी. संघाची धावसंख्या 14. चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज निलेश शेळकेचं कमबॅक चांगलं होतं, परंतु अगदी पाठीमागे आपण पाहिलं तर थोडंसं यष्टिरक्षकाच्या बाजूने निघाला आणि लॉंग स्टॉप गेला 4 धावांकरता. 14 वर टोटल आणि त्याचमुळे जवळजवळ निम्म अंतर पार झालंय. अशुभाई शेळके याचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. चला नेक्स्ट मॅच आपण रेडी राहायचं आहे. गणेशपुरीने टॉस जिंकलाय. टीम गणेशपुरी आपण बी रेडी. जशी मॅच संपेल लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इकडे एक धाव येताना दिसले, सिंगल रन. वेदांत आहे अगदी चिमुकला खेळाडू. स्क्रीनवर आपण पाहतोय त्याला. कमी वयाचा खेळाडू आहे. हिंमत दाखवले त्यानं, धाडस केलंय, धैर्य दाखवलंय. कमी वयामध्ये सुद्धा सध्याच्या घडीला अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्येच वेदांत आपल्याला पाहायला मिळालाय. निलेश शेळके पुन्हा एकदा. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र पॉइंटला बीट करत बॉल चाललाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार 4 धावांकरता. पहिला ओव्हरमध्ये मात्र जवळ निकाल स्पष्ट केलाय तेवढा पण वहाळ संघानं. 19 धावा धावफल कव्हर आहेत सध्याच्या घडीला. आणखीन एक चेंडू शिल्लक असेल आणि 4 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच. टीम गणेशपुरी टॉस जिंकलाय. बी रेडी. लगेच मैदानामध्ये उतरा आणि वाघिवलाडा संघ आपण सुद्धा सज्ज राहा. आकाश यावेळेस मात्र स्वीपसाठी गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय परंतु डायरेक्ट हिट होऊ शकलेलं नाहीये. परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा आलाय पंचांचा. एक्स्ट्राज मध्ये ही धाव पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आल्यात आणि त्याचमुळे जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. अशुभाई शेख यांना आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. संपूर्ण स्पर्धा पाहिली तर त्यांचं सगळ्यात मोठं सहकार्य प्रत्येक स्पर्धेमध्ये लाभत असतं. ही क्षणचित्र याच स्पर्धेची आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. अगदी उद्घाटन सोहळ्यापासून सगळे क्षण कॅप्चर्स केलेत एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. हे पहिल्या दिवसाची क्षणचित्र आहेत. पहिला बॉल सुद्धा या स्पर्धेमधला आपण पाहिलं तर अशुभाई शेळके त्यांनीच बॅटिंग केली होती. हे क्षणचित्र आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. तर 3 धावांची गरज आहे. प्रीतम सर या मॅच मध्ये फारसं काही राहिलेलं नाहीये आणि हा 3 धावा मात्र इकडेच पूर्ण होतील. हा लांब लचक षटकार ठोकलाय. आकाशाला गमसणी काढणारा